नमस्कार मंडळी. आज चालले आखाड पार्टीचं नियोजन. हे सगळं मी करून ठेवलं होतं. मी तांदूळ भिजवून ठेवलं होतं. आता मम्मी टाकते नाही तर तुम्ही म्हणताल नुसतं व्हिडिओच काढते. इकडं आता तांदळाला आदन आले. आता पाण्याला पाणी ठेवलं होतं. त्यात मसाला वगैरे टाकला, खडा मसाला. ते काय आपण मसाला ठेवत नाही आतमध्ये, नंतर काढून घेतो. तांदूळ भिजत घातला होता 1 तास. हे बघा इकडं कांदा तयारी करून ठेवली आहे. इकडं टमाटर आहे आणि चिकन लावलं आहे फ्रीजला, मॅरिनेशनला, एकदम कोल्ड स्टोरेजला. मला दाखवतो मी चिकन कसं आहे ते. दम बिर्याणी बनवायची म्हणली ना तर त्याला मस्तपैकी मॅरिनेशन लावून 1 तासभर तरी फ्रीजला लावून ठेवायचं. कारण ते व्यवस्थित मसाला पण लागतो त्याला आणि टेस्ट पण वाढते त्याच्यामुळं. आणि चिकन घट्ट राहतं खाण्यासाठी, लूज पडत नाही आणि शिस्त पण लवकर ते. त्यामुळं आता इकडं भाताला टाकले आदन. आता भात शिजस्तवर तांदूळ भिजतो त्यात. कारण काय माहिती आहे का, तांदूळ भिजवायचं. तांदूळ भिजवलं तर तुकडा पडत नाही. आता हे कांदा घ्यायचे कापून. आता मामा कुठे गेले आमचे? मामा हो, अहो या हो. फाईट म्हण इथं कांदे कापायचे आपल्याला. या मामा आमचे मास्टर आहेत, कुक मास्टर आहेत. पण बिर्याणी काय हो का मलाच करायला लावलं आहे आता. काय मामा मास्टर असून काय फायदा आहे का सांगा बरं. होय मामा. मामाला भाताला 25% शिजत, 25-30% शिजला भात. चुलीखाली काही जाळच नाही. हे बघा हे आहेत मास्टर. हे फक्त कांदा कापायच्याच कामाचे बघा आमचे. त्याला बिर्याणी करा म्हटलं तर कांदा कापाय बसतात असले तर मास्टर आहेत. दम बिर्याणी करायला सांगितलं की नाही मग जमत नाही म्हण ह्याला दम बिर्याणी. कसं करावं लागेल सांगा बरं. आता कांदा मात्र राहू का बघा कसं फास्ट कापल्यात. शेप आहेत शेप. कसं आहे डोळे झाकून कापतात बरं का कलाकार. तुम्ही करू नका असलं काही बघून बोटं घ्याल छाटून. एकदम पतला पतला कांदा आहे. हो का बिर्याणीला असं एकदम पतला कांदा कापावा लागते आणि त्यात त्याला तळ्या वरीसच लागते. याला कांदा कडक आहे का चांगला. बघा 1.5 किलोच्या बिर्याणीला 1 किलो कांदा, 1.5 किलो कांदा घेतला आहे. 1.5 किलो. आता टमाटे कापायचे आहेत. टमाटे कांदा मग बिर्याणीचा बेत जोरातच असते. कापा अजून तेवढं कुठं पुरतं आहे. तेवढ्या कांद्यानं का होते मामा. काय बाबा मास्टर आहेत बघा. हो का मास्टर. हा केवढं खाताव मग. थोडा खाताव. बनवा म्हणलं तर बनवलं लाव का बघा बरं. हा जरा जमते आहे स्पेशल. आमची काय आम्ही सारखं तेच खाताव का हो. बरोबर आहे का नाही. नवीन पद्धतीनं जरा वेगळ्या पद्धतीची बिर्याणी खावं लागते. आपली काय साधी असते आहे. कांदा टमाटर टाकायचं, मसाला करायचं, टाकायचं. अहो कापा मामा पुरत नाही कांदा तेवढा. अहो कापा तुम्ही. कापा कांदा लागते मामा. कांद्याशिवाय बिर्याणी होत नाही. ती मोठा कापा. कापा 2 कांदे अजून. मला तर रडा यायला कांदा कापलेला. तुम्ही कांदा कापलेला पण बघा ही धूर बीर चुलीवर करायला बरं का. चुलीवर खतरनाक चांगलं करायला बरं. हा कसलं करायला धूर लागलेला पार. त्या कांद्याचा वेगळा आग पडलेला आणि धुराची वेगळीचा डोळ्याला आग पडलेली. साधन गॅसवर बनवायला लय सोपं वाटतंय. इथं चुलीवर बनवून खावं लागते. असं आहे का नाही मामा. बरोबर आहे का. हा असं चुलीवर फुकू फुकूनच जाम आहे. तर धुराने डोळे लाल पडले पार. असं घेतो मग आता. मामाला थोडीफार मदत करू लागतो. मामा कांदा कापून थकल्यात आता. चुलीपाशी बसून घाम फुटला पार. 15 मिनिटं लागले बघा. आत्ताशी कांदा हे बघा असा झाला लाल ब्राऊन थोडा झालाय. एक भात शिजवून घेतलाय लाल ब्राऊन. आता झाला कांदा. आता ह्यात टाकायचे आपल्याला मसाले. मग टाकायचं टमाटे. टमाटे टाकायचं. मग
खायला मस्त टेस्ट लागते, पण करायला फार माझं मुडून जाते. करायचं म्हणलं की साधं सोपं नव्हतं. होय मास्टर, कुठे गेले मास्टर? शेफ कुठे गेले शेफ तुमचे? आता 2 मिनटं हे असं चांगलं शिजवून घ्यायचं हे. मग नंतर टाकायचे आपल्याला टमाटे. हे बघा आता टमाटर कांदा पूर्ण पातळ हे झाले, आता विघरून गेले टमाटर कांदा. आता ह्याच्यात टाकायचे आता चिकन. आपण ते मॅरिनेशन करून चिकन फ्रीजला लावलं. बाकी मटेरियल त्यात सगळं टाकलेलं आहे, मसाले वगैरे सगळं टाकलेले आहे. हे बघा मॅरिनेशन लावून ठेवलं आहे चिकन. चांगलं मॅरिनेट पण झाले आता चिकन. चिकनला 70% शिजवायचं म्हणजे बिर्याणी मग रेडीच म्हणल्यासारखं आहे. पुन्हा भात काय शिजवून घेतला आहे ऑलरेडी. 70% चिकन शिजलं की भाताचा दम द्यायचा 5 मिनटं टाकून भात. हां कापायचं ते टाकतं घेतात. घेऊ का जरा आता असं धर काय घेतो दमान. चांगलं हलवून घ्यायचं आता ना. 1 नंबर कसा आहे कलर, कसा आला 1 नंबर आला का नाही कलर. एकदम असं बिर्याणी कडकच झाली पाहिजे. खाल्लं ना बिर्याणी ते म्हणले पाहिजे काय बिर्याणी झाली 1 नंबर. हे बघा आता बिर्याणीला ऑलमोस्ट तयार झाल्या. आता दम दिला लेअरमध्ये. खायला काय मस्त टेस्ट लागते. गार्निशिंगमध्ये टाकलं कोथिंबीर वरून. आता ह्याला 10 मिनटं असंच दम द्यायचा एकदम कडकमध्ये झाकून. आता 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. वास तर घमघमीत सुटला एकदम कडक बिर्याणीचा. आता ऑलमोस्ट रेडीच झाली. सर्व केल्यावर तुम्हाला दाखवतो कशी झाली आहे 1 नंबर. बघा चूल कशी आहे, लाल झार निखरा झाला आहे. आता दम द्यायला एकदम निखऱ्यावरच ठेवायचं कधी पण. निखऱ्यावर चांगलं दम बसतो, नाहीतर काय होतं ते बुडाला चिपटून बसतं चिकन. घाम निघाला पार घाम. हे बघा आग पडायला लागली पार अंगाची. बघू आता एवढं केलं, टेस्ट कशी होती ती तुम्हाला सांगतो नंतर. कसा आहे बेत दिसला का? कोका कोला विथ दम बिर्याणी. आता टेस्ट बघून घ्या कशी आहे जरा वाईज. येऊ का कसे आहेत कार्यकर्ते? येऊ का येऊ का येऊ का येऊ का मग. हां हां बरोबर. आता टेस्ट करून बघू कशी झाली. कलर तर मस्त आला आहे बिर्याणीला. झाल्या बरं का टेस्ट झाल्या. आखाड पार्टीचा बेत म्हणजे जोरातच असतोय का सोना? बरोबर आहे का नाही? सोना तर्फे कोका कोला आहे काय? घ्या हो मामा चला. मग तुम्हाला कोका कोला नका का? ठीक आहे मग आता खाऊन घेतो. बाय बाय.